खानदेशातील कला महर्षी केकीमूस हे महान कलाकार होते। त्यांची कला साधना उच्च कोटीची होती, पण या कला साधनेची जेवढी चर्चा होत नाही त्यापेक्षा अधिक चर्चा होते ती त्यांच्या प्रेम कहाणीची। प्रेयसीने दिलेल्या एका वचनाला केकींनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वाहिलं होतं। आज 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस। चला तर मग जाणून घेऊ या कला महर्षींची अधुरी प्रेम कहाणी। कै खुसरो माणेकजी मूस हे केकींचं पूर्ण नाव, पण त्यांची आई त्यांना प्रेमाने केकी म्हणायच्या। पुढे जाऊन हेच नाव त्यांची ओळख बनलं। मुंबईतल्या मलबार हिल सारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत 2 ऑक्टोबर 1912 मध्ये पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून केकी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले। वयाच्या 9व्या वर्षांपासून केकी चित्र काढायचे। त्यांना कलाकार व्हायचं होतं, परंतु आपल्या मुलाने आपला व्यवसाय पुढे सांभाळावा असं त्यांच्या वडिलांना वाटायचं। पण असं असलं तरी वडील मुलाच्या स्वप्नांच्या आड आले नाहीत। मुंबईत शिक्षण घेत असताना केकींची निलोफर मोदी नावाच्या मुलीशी मैत्री झाली होती। नंतर त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं। दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला। निलोफर यांचे आई वडील या नात्याबाबत खुश नव्हते, तरीही शेवटी त्यांनी लग्नाला होकार दिला होता। सगळं शिक्षण पूर्ण करून केकीमूस यांनी चाळीसगाव येथे आपल्या आई वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला, पण या निर्णयामुळे त्यांच्या आणि निलोफरच्या नात्यात कायमचा दुरावा आला। निलोफर यांच्या आई वडिलांना त्यांचं मुंबई सोडून चाळीसगाव सारख्या ठिकाणी राहायला जाणं मान्य नव्हतं। निलोफर यांची केकींसोबत चाळीसगावला जाण्याची तयारी होती, मात्र त्यांच्या आई वडिलांनी परवानगी दिली नव्हती। केकीमूस हे पारसी समाजात 2 ऑक्टोबर 1912 ला जन्मात आले। त्यांचं संपूर्ण शिक्षण मुंबईला झालं। त्यांचे आई वडील हे चाळीसगावलाच राहत असत। त्यांच्या वडिलांची जी फॅमिली होती ही चाळीसगाव धुळे रेल्वे लाईनवर जामदा नावाचं जे स्टेशन आहे त्या स्टेशनचे अल्पभूधारक शेतकरी होते। त्यानंतर यांच्या वडिलांनी ज्या जागेवर आता ही वास्तू आणि हा परिसर विकसित झाला आहे या जागेवर 1890 मध्ये एक छोटासा सोडा वॉटर बॉटलिंग प्लांट टाकला आणि चाळीसगाव स्टेशनवर विक्री करायची ती व्यवस्था त्यांनी केली होती। मूस यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे सगळं शिक्षण मुंबईला झालं। विल्सन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी त्यांची एका पारसी कुटुंबातल्याच मुलीबरोबर मैत्री झाली। त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या घरच्यांकडून चाळीसगाव सारख्या छोट्या ठिकाणी त्या मुलीला पाठवण्यासाठी विरोध होता। तसंच या दोघांमध्ये आर्थिक परिस्थितीचा खूप मोठा गॅप होता, त्यामुळे तिच्या घरचे मुलगी चाळीसगावला पाठवण्यासाठी तयार नव्हते। त्यांच्या प्रियसीचं नाव होतं निलोफर मोदी। ही प्रियसी जेव्हा केकीमूस चाळीसगावला यायला निघाले ते साधारण दुपारी 12च्या ट्रेनमध्ये बसले आणि त्यावेळेस त्यांची प्रियसी टॅक्सीने तिथे आली। धावत धावत पेटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला एका प्लॅटफॉर्मवर ती धावली आणि गाडी सुटत असतानाच तिने केकींचा हात हातात घेतला आणि त्यांना वचन दिलं की यू गो हेड, आय एम फॉलोइंग यू बाय फ्रंटियर मेल। म्हणजे तेव्हाची फ्रंटियर मेल म्हणजे आताची पंजाब मेल, अँड वील हॅव अ डिनर टुगेदर इन चाळीसगाव। हे तिचं वचन होतं। हे वचनासाठी मूस साहेबांनी सुरुवातीचं 1 वर्ष दररोज चाळीसगावच्या प्लॅटफॉर्मवर तिला आणण्यासाठी आपल्या घरी ते जात असत, तिची वाट बघत असत आणि तिच्या जेवणाची आणि तिच्या स्वागताची सगळी तयारी आपल्या घरामध्ये करून ठेवत असत। सतत 1 वर्ष गेल्यानंतर मूस साहेबांनी घराच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला। केकीमूस ज्या दिवशी एकटेच मुंबई सोडून चाळीसगावला निघाले त्या दिवशी त्यांची प्रेयसी त्यांना मुंबईच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर निरोप द्यायला आली होती। तेव्हा तिनं केकीमूस यांचा हातात हात घेऊन त्यांना वचन दिलं की एक दिवस ती नक्की पंजाब मेलनं चाळीसगावला येईल आणि त्यांच्यासोबत जेवण करेन।
प्रेयसीनं दिलेल्या या वचनावर केकी मूस यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला. रोज मध्यरात्री येणाऱ्या रेल्वेच्या डब्यांकडे ते मोठ्या आशेनं डोळे लावून बसायचे. प्रेयसीने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून जवळपास 50 वर्ष आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या येण्याची वाट पाहणारा हा प्रियकर दररोज पंजाब मेल ही रेल्वेगाडी येऊन गेल्याशिवाय जेवत नव्हता. प्रेयसीची वाट बघत त्यांनी स्वतःला कलेमध्ये वाहून घेतलं होतं. आपल्या अनेक छायाचित्रांना, कलाकृतींना त्यांनी त्या दगडी हवेलीत बंदिस्त राहून जन्म दिला होता. आजही या साऱ्या कलाकृती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. मूस साहेबांची एक कलाकृती त्याच्यावर त्यांनी साकारलेली आहे. तिचं नाव आहे लव्ह लॉक्ड आउट. ही जी कलाकृती आहे, ही कलाकृती अशी आहे की मूस साहेबांनी एक क्ले मॉडेल बनवलं आहे. त्याला म्हटलंय त्यांनी माउंटन ऑफ कॉम्प्लिकेशन्स. ते टेबलवर ठेवलं आहे. त्याच्या बाजूला एक वासनेचं प्रतीक म्हणून एका नग्न स्त्रीचं मॉडेल त्यांनी तिथं ठेवलेलं आहे छोटंसं. आणि त्याच्या बाजूला त्यांनी नाजूक आणि सुंदर अशी फुलं ठेवलेली आहेत. तर त्याच्यामध्ये फुलं ही खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे. ते सुंदर असतात आणि नाजूक असतात. पण जेव्हा त्याच्यामध्ये वासना प्रवेश करते त्यावेळेस ते प्रेम बाजूला राहतं आणि मनुष्याच्या जीवनामध्ये समस्यांचा डोंगर उभा राहतो. माउंटन ऑफ कॉम्प्लिकेशन्स, माउंटन ऑफ डिफिकल्टीज विल स्टँड बिफोर यू, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते अतिशय सुंदर अशी कलाकृती फक्त 3 वस्तू वापरून टेबल टॉपमध्ये त्यांनी साकारलेली आहे, जी जगप्रसिद्ध झाली आहेच, पण ती राष्ट्रीय स्तरावर बक्षीसविजेची सुद्धा आहे. अशा कलाकृती आपल्या स्मारक स्थळावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यभर प्रेयसीची वाट बघणाऱ्या या महान कलाकारानं 31 डिसेंबर 1989 सकाळी 11च्या सुमारास त्याच घरातून जगाचा निरोप घेतला. आज ते हयात नसले तरी त्यांची कलाकृती आणि प्रेम कहाणी मात्र जिवंत आहे. केकी मूस यांची प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.